तुम्ही पण लाईट बिल भरून भरून कंटाळला असाल आणि किती जरी काटकसर केली वेळच्या वेळेला लाईट बंद करणे किंवा फ्रीज असेल मिक्सर असेल व्यवस्थित वापरून सुद्धा लाईट बिल तुम्हाला जास्त येत असेल तर हा व्हिडिओ तुमचा फायदा करून देणार आहे। आमच्या शेजारीच राहणाऱ्या एका MSCB मधील काम करणाऱ्या मित्राने लाईट बिल नेमकं कशामुळे या ठिकाणी वाढवून येतं आणि लाईट बिल अजिबात जास्त वाढवून येऊ नये याबद्दलच्या महत्त्वाच्या 4 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत। 4 आयडिया तुम्हाला सांगितल्या आहेत। त्या आयडिया आम्ही या ठिकाणी वापरून बघितलेत। गेल्या 3 महिन्यांच्या पाठीमागे आम्हाला सरासरी 900 ते 1000 रुपयांच्या घरामध्ये लाईट बिल येत होतं, परंतु आता या ठिकाणी आम्ही या 4 सोप्या आयडिया या ठिकाणी वापरल्याने आमचं लाईट बिल आता 300च्या वरती काही अजिबात गेल्या 3 महिन्यांपासून आता गेलेलं नाही। त्यामुळे तुम्ही पण लाईट बिल कमी वापरून काटकसरीने वापरून पण लाईट बिल जास्त कसं काय येतंय या विचाराने चिंतेमध्ये आहात तर आता तुमचं लाईट बिल पहिला जर 800 रुपये येत असेल तर आता 300 ते 400 रुपयाच्या आतमध्ये नक्की येणार आहे। काही सोप्या आयडिया तुम्हाला या ठिकाणी तुमच्याच घरामध्ये मीटरमध्ये करायचे आहेत, ज्याच्या माध्यमातून तुमचं लाईट बिल आता एकदम निम्म्यापेक्षा कमी होणार आहे, ज्यामुळे तुमच्या खिशाला जी पहिला कात्री लागत होती ती आता वाचणार आहे। MSCB मध्ये काम करणाऱ्या एका गरीब घरातील आमच्या जवळच्या मित्राने 4 गोष्टी या ठिकाणी आता तुम्हाला करायला सांगितलेत। या 4 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचं लाईट बिल आता निम्म्यापेक्षा कमी येणार आहे। जर तुम्ही लाईट कमी वापरून पण जास्त नेमकं लाईट बिल काय येतंय याचा जर विचार सातत्याने करत असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा। जर तुमचं लाईट बिल मागच्या महिन्यामध्ये हजारो रुपये या ठिकाणी आला असेल तर आता निम्म्या किमती म्हणजेच 500 रुपये येणार आहे। पहिला तुमचं लाईट बिल 400 रुपयाच्या घरामध्ये येत असेल तर आता 200 रुपये येणार आहे। कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु गरीब घरातील MSCB मध्ये काम करणाऱ्या म्हणजेच जे खाकी कलरची कपडे घालतात, ज्याला आपण नेहमी वायरमॅन म्हणतो, त्यांनी काही गुपित 4 गोष्टी तुम्हाला सांगितलेत। त्या गुपित गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमचं या ठिकाणी लाईट बिल जे आहे तर ते निम्म्याला निम्मे या ठिकाणी आता कमी होणार आहे। यासाठी 4 गोष्टी तुम्हाला करायचे आहेत। हे 4 गोष्टी जर केले तर तुमचं लाईट बिल या ठिकाणी आता भरपूर वाचणार आहे। आतापर्यंत तुम्हाला कोणी आयडिया ही सांगितलेली नाही आहे, कुठे सुद्धा या आयडिया मिळाल्या नसणार आहेत। तशा पद्धतीचे एक भन्नाट आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। आता ही आयडिया जर तुम्हाला व्यवस्थित कळली तर तुमचं लाईट बिल आता निम्म्यापेक्षा कायमचं इथून पुढे कमी येणार आहे। आता आपण लाईट बिल कमी यावं यासाठी नेहमीच काटकसर या ठिकाणी करत असतो। वेळच्या वेळेला या ठिकाणी आता लाईट बंद करणं, या ठिकाणी वेळोवेळी लाईटचं जे काय पंखा असेल तर ते कमी लाईट बिल यावं म्हणून आपण या ठिकाणी रात्री लाईट बिल आता कमी येईल म्हणून आदेशाने आपण काय करतो, रात्री लाईटा बंद करून ठेवतो, 0 बल्ब लावतो, फॅन व्यवस्थित वापरतो। जर फ्रीज या ठिकाणी आता नसेल तर त्यांचं सुद्धा लाईट बिल वाढवून येऊ लागले। मग फ्रीज पण नाही आहे, मग कसं या ठिकाणी लाईट बिल आता वाढवून येऊ लागले। आता आपण नेहमी काळजी घेत असतो, जेणेकरून आपला उद्देश असतो की लाईट बिल या ठिकाणी कमीत कमी यावं, पण आपल्याला हे लक्षात आता या ठिकाणी आलं नाही की लाईट बिल वाढवून काय येतंय। ते तुमच्या लक्षात देखील आजपर्यंत आलेलं नाही की नेमकं इतकं लाईट बिल आपल्याला या ठिकाणी कमी काटकसरीने वापरून जास्त काय येतंय। आपण जास्त लाईट बिल उभारतो, मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीटर त्या ठिकाणी काय खराब आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला आपल्या घरामध्ये जे मीटर चेकिंगला वायरमॅन येत असतो, त्या ठिकाणी मीटर रिडिंग घ्यायला या ठिकाणी जो माणूस येत असतो तर तो काय या ठिकाणी रिडिंग करत असताना चुकी करतो का असा प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये येतो। वायरमॅन ज्या ठिकाणी रिडिंग घ्यायला महिन्याच्या महिन्याला येत असतो तर मीटरमध्ये काय छेडछाड करतोय की काय असा डाऊट सुद्धा अनेक घरामध्ये या ठिकाणी आता निर्माण होत असतो। आपला लक्षात ठेवा, त्यांनीच या ठिकाणी सांगितलंय, एक गरीब घरातील या ठिकाणी आता लाईट म्हणजेच MSCB मध्ये काम करणाऱ्या एका जवळच्या मित्रांनी सांगितलंय की लाईट आता या ठिकाणी कशी आता वापरायची आणि नेमकं काय अशा या ठिकाणी 4 आयडिया करायच्या जेणेकरून आपलं लाईट बिल निम्म्यापेक्षा कमी होईल। मग आता तुम्हाला कसं समजेल की लाईट बिल जास्त का वाढवून येते, नेमकं याबद्दलची कारणं काय आहेत हे पहिल्यांदा पाहूया, ज्यामुळे तुमचं लाईट जे आहे तर ते बिल या ठिकाणी जास्त जर येत असेल तर तुमचं आता या ठिकाणी कमी येणार आहे। मग लाईट बिल वाढवून का येते याबद्दलची पहिल्यांदा आपण कारण पाहूया। कारण आता तर पावसाळा सुरू आहे, आपण फॅन पण जास्त लावत नाही, जास्त या ठिकाणी कोणत्याही लाईटीच्या वस्तू वापरत नाही,
तरी सुद्धा लाईट बिल जास्त का येतंय? मग नेमकं लाईट बिल जास्त येण्याची कारण सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया, जेणेकरून आपण कुठे चुकतोय हे तर आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी कळायला पाहिजे. नेमकं याबद्दल काय करावं लागेल, कोणत्या चुका सुधारावं लागतील ज्यामुळे लाईट बिल या ठिकाणी आता कमी येईल, हे आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. एका अशा व्यक्तीकडून जाणून घेतलंय जो 20 वर्षापासून आता घरातील लाईट फिटिंगचं काम करतो. MECB मध्ये तो कामाला या ठिकाणी 20 वर्षापासून आहे. खूप मोठा अनुभव त्या व्यक्तीला आहे. अगदी अनुभवी व्यक्तीकडून आम्ही सर्व माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. त्या व्यक्तीचं नेमकं काय निरीक्षण आहे, त्यांनी एक आम्हाला असा किस्सा देखील सांगितलाय. त्यावरून तुम्हाला आता असं समजेल की लाईट बिलाचं नेमकं वाढून येण्याचं खरं कारण काय आहे, जे अतिशय साधा आणि सोपं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला एका अनुभवी व्यक्तीच्या निरीक्षणावरून आपण हे जाणून घेणार आहोत की लाईट बिल जास्त येण्याची कारण नेमकं कोणती आहेत, कोणती कारण आहेत. अतिशय कमी वापर असताना देखील या ठिकाणी अगदी 1200, 1300, काहींना 700, 800 असं या ठिकाणी लाईट बिल येऊ लागलंय. आता ही कारणे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पहिल्या भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये नेमकं कोणत्या 4 आयडिया या ठिकाणी करायचे आहेत जेणेकरून लाईट बिल तुम्हाला निम्याला निम्म कमी येईल हे या ठिकाणी सांगायचं आहे. बघा नेमकं तुमचं लाईट बिल का वाढून येतंय. त्यानंतर दुसऱ्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहे की अतिशय छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 या ठिकाणी करायचे आहेत ज्याच्या माध्यमातून तुमचं लाईट बिल निम्यापेक्षा एकदम कमी होऊ शकतं. सर्वात पहिल्यांदा खरं कारण या ठिकाणी आता सांगितलंय एका ओळखीच्या लोकांनी या ठिकाणी आम्हाला सांगितले. ते म्हणजे अनेक लोकांची खेडेगावात घरे असतात आणि अशा ठिकाणी रीडिंग घेणारा जो व्यक्ती आहे त्या ठिकाणी जो वायरमॅन रीडिंग घ्यायला येत असतो तर तो अंदाजे कुठेतरी बसून या ठिकाणी आता रीडिंग देत असतो. बघा असं अनेक नागरिकांच्या आम्हाला या ठिकाणी तक्रार आलेत. तुमचं जे काही या ठिकाणी आता लाईटचा वापर होतोय तर ते अंदाजी रीडिंग या ठिकाणी अनेक खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये घेतलं जाऊ लागलंय. हे कारण या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा समोर येऊ लागलं आहे. त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील लोकांचे लाईट बिल कमी व्हावं, सर्वांचेच लाईट बिल इथून पुढं निम्यापेक्षा कमी व्हावं असं या ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटलं आणि त्यामुळेच आम्ही अशा व्यक्तीशी संपर्क केला जो 20 पेक्षा जास्त वर्षापासून घराच्या लाईट फिटिंगचं काम करतो आणि या ठिकाणी तो MECB मध्ये 20 वर्षापासून या ठिकाणी कामाला आहे. त्याच्या घरामध्ये फ्रीज आहे, त्याच्या घरामध्ये TV आहे, वॉशिंग मशीन आहे, इस्त्री आहे, सर्व काही लाईट या ठिकाणी तो वापरतो. अशा प्रकारच्या सर्व वस्तू वापरून सुद्धा त्याला महिन्याला फक्त 325 ते 350च्या आतमध्ये लाईट बिल येतं. मग या व्यक्तीने आम्हाला अशा काही 4 गुपित गोष्टी सांगितलेत की आता या ठिकाणी ते जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी पहिला जर 1000-1200 लाईट बिल येत असेल तर 200 ते 350 रुपयाच्या आसपास या ठिकाणी लाईट बिल येणार आहे. त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी नक्की बघायचं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक जण गावाला जात असतात, घराला कुलूप असतं. एक महिनाभर या ठिकाणी प्रत्येक जण आता इकडे तिकडे गावाला फिरत असतात. त्यांनी लाईट त्या ठिकाणी वापरलेली सुद्धा नसते आणि तरी पण या ठिकाणी अनेक वेळा लाईट त्या ठिकाणी कमी वापरून पण जास्त आल्याच्या बातम्या देखील आता समोर आल्या आहेत. आणि त्यामुळेच मागच्या महिन्यामध्ये जेवढं वापरले तेवढंच लाईट या ठिकाणी आता वाढवून येऊ लागले. म्हणजे वापरलं नसताना सुद्धा लाईट बिल वाढवून येतंय हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे लाईट बिल वाढवून नेमकं का आलंय असं अनेकांच्या तक्रार येत होत्या. काही घरामध्ये अनेक जणांनी तक्रार केली होती की आम्ही या महिन्यामध्ये घरातच नव्हतो, घराला कुलूप होतं, अगदी त्या ठिकाणी बल्ब सुद्धा बंद केली होती, तरी पण लाईट बिल आम्हाला मागच्या महिन्यामध्ये आम्ही घरात होतो तेवढंच लाईट बिल या महिन्यामध्ये सुद्धा असं या ठिकाणी आलेलं आहे. मग मीटरमध्ये काय घोळ आहे का? जर तुम्ही या ठिकाणी हा घोळ काढला नाही तर तुम्हाला लाईट बिल प्रत्येक महिन्याला वाढवूनच येत राहील हे लक्षात ठेवा. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सुद्धा या ठिकाणी आम्ही लक्षात घेऊन MECB ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे या ठिकाणी असा एक आमचा मित्र भेटला. त्याने लाईट बिल या ठिकाणी आता कमी करण्याच्या काही आयडिया सांगितल्या आहेत. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजारो रुपयांचा दंड सुद्धा होऊ शकतो जर तुम्ही या ठिकाणी आकडा टाकला किंवा चुकीच्या प्रमाणे छेडछाड करून जर लाईट वापरण्याचा प्रयत्न केला तर हजारो रुपयाचा दंड सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे चुकीच्या मार्गाने लाईट बिल आपण कधीच या ठिकाणी कमी करायचं नाही. आपण अशा काही 4 ते 5 आयडिया तुम्हाला सांगणार आहे, अशी काही कारणे सांगणार आहे त्यामुळे लाईट बिल वाढवून येतंय, ज्यामुळे तुमचं लाईट बिल आता एकदम कमी येणार आहे. आता ज्या 20 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असलेला व्यक्ती आहे, ज्याने लाईट फिटिंग मध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त काम केलंय, त्यांना लाईट बिल पहिल्यांदा या ठिकाणी 1500 ते 2000 रुपयांच्या आसपास येत होतं. परंतु त्याने अशा काही 5 गोष्टी या ठिकाणी पाळल्या
आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं लाईट बिल आता 300 ते 350 रुपयांच्या आसपास या ठिकाणी येऊ लागलं आहे। आम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी विश्वास नव्हता, परंतु आम्ही सुद्धा मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी हे वापरून बघितलं आणि चक्क आम्हाला पहिला 700 ते 800 रुपये लाईट बिल यायचं, आता फक्त 250 ते 300 रुपयांच्या आसपास या ठिकाणी आता येऊ लागला आहे। यामध्ये शेवटच्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहे लाईट बिल या ठिकाणी जर जास्त येत असेल तर ते निम्म्यापेक्षा कमी कसं आणायचं आणि त्यापेक्षा कसं कमी आणायचं हे प्रत्येक पॉईंट ना पॉईंट यामध्ये महत्त्वाचं सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। तुमचं महत्त्वाचं 2 मिनिटांचं काम बाजूला ठेवा आणि या ठिकाणी लक्ष देऊन बघा। तुमचं लाईट बिल कमी येण्यासाठी इथे लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। बघा काय झालं, अनेक जण विचार करत असतात की मागच्या महिन्यामध्ये आम्हाला लाईट बिल या ठिकाणी आता खूप जास्त आलं, आता 1500-2000 रुपये आलं। यामुळे या महिन्यामध्ये आपण फ्रीज जपून वापरला पाहिजे, इस्त्री व्यवस्थित वापरला पाहिजे, पंखा वेळच्या वेळेला व्यवस्थित बंद केला पाहिजे, असं म्हणून या ठिकाणी आपण लाईट वापरण्याचं त्या ठिकाणी प्रमाण खूप कमी या ठिकाणी करत असतो। परंतु तरी पण लाईट बिल ये आहे तर ते या ठिकाणी आहे तेवढेच येतं। त्यामुळे अनेक जण टेन्शन मध्ये असतो ते आणि या ठिकाणी बघा एका 20 वर्षाच्या अनुभवी व्यक्ती आहे, त्यांनी काही कारण सांगितलेत, या कारणामुळेच तुमचं लाईट बिल या ठिकाणी घरामधलं वाढवून येतंय। तर यामध्ये 4 ते 5 गोष्टी सांगितल्या आहेत, नेमकं तुमचं लाईट बिल का वाढवून येतंय याची कारणे देखील तुम्हाला समजणार आहेत। तुम्हाला कदाचित ऐकून विश्वास बसणार नाही, परंतु तुमच्या लक्षात येईल की खरं कारण लाईट बिल वाढवून येण्याची काय आहेत, ज्यामुळे तुमचं लाईट बिल आता वाढवून जे येतंय। तर यामध्ये पहिलं कारण सांगितलंय तुमच्या मोबाईलच्या बाबतीत। तुमच्या मोबाईल पासूनच पहिली कारणं सुरू होतात। तुम्ही या ठिकाणी मोबाईलची चार्जिंग जे करता तर त्या ठिकाणी पहिलं कारण सुरू होतंय, तुम्ही मोबाईलला किरकोळ समजू नका। त्यानंतर तुमची टीव्ही जी आहे तर त्या टीव्ही पासून दुसरं कारण सुरू होतात। प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल या ठिकाणी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही सुद्धा आहे। तर प्रत्येक घरामध्ये 4 माणसं राहतात, प्रत्येक मोबाईल या ठिकाणी आता 4 जणांचं 4 सेपरेट चार्जर आहेत आणि प्रत्येक प्रकारचे चार्जर या ठिकाणी आता वेगवेगळे या ठिकाणी असतात, काही हलके असतात, काही भारीतले असतात। आपण मोबाईल चार्जिंग लावतो तेव्हा आपल्या मोबाईलचा चार्जिंग झाल्यानंतर त्याचं जे चार्जिंगचं या ठिकाणी जे लावलेलं बटन आहे तर रात्रभर या ठिकाणी तसंच चालू राहतं। मोबाईल काढल्यानंतर ते बटन ऑन राहतं, म्हणजे चालू ठेवलेलं असतं। लाईटीचे बटन चालूच असतं, तर आपण काय करतो चार्जिंगला आपण जेव्हा चार्जर लावतो त्यावेळी आपण काय करतो मोबाईल चार्जिंग झाल्यानंतर ते हाय असं सोडून देतो, लाईटीचं बटन त्या ठिकाणी बंद करत नाही। त्यातच आपली मोठी चूक होते। तुम्हाला वाटत असेल की लाईटीच्या बटनामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, तर लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये 4 जण व्यक्ती असतात, प्रत्येकाच्या स्विच या ठिकाणी चालू राहिलं तर प्रत्येकाचे चार्जर या ठिकाणी चालू असतात आणि या ठिकाणी पहिलं कारण ते तुमचं लाईट बिल वाढवून याचं या ठिकाणी सापडलेलं आहे। ते म्हणजे त्यातून किती लाईट बिल या ठिकाणी वाढवून येणार आहे तुम्हाला लक्षात येणार नाही, परंतु छोट्या छोट्या कारणातूनच तुमचं लाईट बिल जास्त येतंय हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे तुमचं जर मोबाईल या ठिकाणी चार्जिंग झाला तर पटकन तुमचं बटन बंद करायचं आहे। ते कसं काय या ठिकाणी वाढवून येते ते तुम्हाला पुढे सांगतो, परंतु दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी कारण आहे टीव्ही बाबतीत। आता टीव्ही या ठिकाणी काय करत असतो, रात्री आपण उशिरापर्यंत रात्री 11-12 या ठिकाणी एखादा पिक्चर वगैरे लागला तर व्यवस्थित आपण रात्री 11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी काय करत असतो बघत असतो, परंतु आपल्याला झोपेत असताना ते आता तुमच्या टीव्हीचं बटन बंद करायचं आपण विसरतो। आपण काय करत असतो रिमोटचं बटन त्या ठिकाणी दाबतो आणि आपल्याला काय वाटतं की आता टीव्ही बंद झाल्या, परंतु यामध्ये सुद्धा लाईट तुमची जास्त वापरली जाऊ लागली आहे। त्यामुळे सुद्धा लाईट तुमची वापरून कमी वापरून पण जास्त येऊ लागले हे लक्षात ठेवा। त्यामुळे लाईट बिल वाढून येऊ लागले। सर्वांच्या लक्षात आलं का बघा, यामध्ये आता बंद काय करायचं आहे, तुम्ही या ठिकाणी टीव्ही बंद करत असताना रिमोटने टीव्ही बंद करू नका। जे स्विच आहे म्हणजे जे काय लाईटीचं बटन आहे तर ते पूर्णपणे तुम्हाला बंद करायला आता सांगितलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की आता बघा तुम्ही लाईट जी आहे तर ते तुमची बल लाईट घरामध्ये जी बल असतात तर ती कोणत्या प्रकारचे वापरली जातात हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। कारण जी पहिला आता बल होती त्यामध्ये लाईट जास्त खायची, परंतु नवीन किमतीची या ठिकाणी जी बल आहेत तर ती आता तुम्ही आता वापरली पाहिजेत। कारण तुम्हाला काय वाटतं 3-4 वर्षापासून जी बले लावलेली असतात तर ते तुम्ही अजिबात या ठिकाणी काढत नाही आणि ती चेक सुद्धा करत नाही, ती बले या ठिकाणी जास्त लाईट खातात हे लक्षात ठेवा। त्यामुळे दरवर्षी प्रत्येक बल या ठिकाणी वेगवेगळे वापरले पाहिजेत आणि वायरमॅनला किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी बल तुम्ही घेता तर त्या ठिकाणी चौकशी करायचं आहे की तुमचं या ठिकाणी जे बल आहेत तर ते किती लाईट खातात याबद्दल चौकशी करायचं आहे।
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीज बाबत. आता फ्रीज मधून सुद्धा 50% लाईट बिल तुमचं जास्त येऊ लागलंय. त्याचं कारण म्हणजे फ्रीज काय करतात, अनेक जणांच्या घरामध्ये कमी जागा असते, त्यामुळे फ्रीज काय करतात ते चिकटवून भिंतीला ठेवतात. परंतु अनुभवी व्यक्तीने सांगितले फ्रीज ठेवत असताना तुम्ही काय करायचं आहे, मागची जी फ्रीजच्या जागा आहे त्यामध्ये 1 फुटाचा कमीत कमी या ठिकाणी अंतर ठेवला पाहिजे. परंतु याकडे कोणीच या ठिकाणी लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. त्यामुळे काय होतं की तुमचं फ्रीज या ठिकाणी मागं चिटकवून ठेवल्यामुळे यामध्ये सुद्धा तुमचं लाईट बिल वाढवून येत असतं असं सांगण्यात आलंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहींची घरं जुनी असतात आणि त्यांनी जुना पंखा या ठिकाणी वापरत असतात. परंतु जुन्या पंखामुळे या ठिकाणी आता त्यांचं पातं जे असतं तर ते फिरण्यासाठी वेळ लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या पंख्यांना लाईट जास्त या ठिकाणी खाऊ लागलेली असते आणि त्यामुळे सुद्धा तुमचं लाईट बिल या ठिकाणी आता जास्त येत असतं असं सुद्धा सांगण्यात आलंय. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच, जसं की आता तुमचा जो चार्जर आहे तर तो चार्जर या ठिकाणी तुमचा मोबाईल चार्ज झाल्यानंतर पटकन बंद करणं, रात्री झोपत असताना रिमोटने टीव्ही बंद न करता तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट बटन या ठिकाणी बंद करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीज जे आहे तर ते मागची जी भिंत आहे तर त्या भिंतीला आणि या ठिकाणी फ्रीजला 1 फुटाचा कमीत कमी या ठिकाणी अंतर पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बल या ठिकाणी जास्त लाईट बिल खायची या ठिकाणी बल वापरतोय का हे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर पंखा जुना झालाय का हे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण या ठिकाणी आपलं लाईट त्या ठिकाणी आता वाचवू शकतो असं यामध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.